हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन असिस्टंटच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू घेत असतो. चैतन्याच्या प्रकरणामुळे आधीच अर्जुन डिस्टर्ब झालेला असतो आणि त्यामध्ये त्याला मनासारखा असिस्टंट मिळत नाही. अर्जुन ज्या माणसाचा इंटरव्ह्यू घेत असतो त्याचं क्वालिफिकेशन अर्जुनला पटत नाही. तो त्याच्यावर चिडून फाईल त्याच्या तोंडावर फेकून देतो आणि म्हणतो, जा इथून बाहेर. मग तो माणूस बाहेर गेल्यानंतर म्हणतो, काय असे तुमचे बॉस, नोकरी द्यायची नसेल तर नका देऊ, पण त्यांनी फाईल टाकली माझ्या तोंडावर. मग मित्रांनो, हे सायली ऐकत असते. ती म्हणते, मी त्यांच्या वतीनं सॉरी म्हणते तुम्हाला. तर तो माणूस म्हणतो, नको, मला कुणाची माफी नको. मग मित्रांनो, तो माणूस निघून जातो. मग सायली मनातल्या मनात म्हणते, अशा परिस्थितीचा अर्जुन सरांना किती त्रास होत असेल. काहीही झालं तरी मी यातून त्यांना बाहेर काढणारच. मग सायली सुरेशला बोलवते आणि म्हणते, सुरेश दादा, हे काय चाललंय? मग सुरेश म्हणतो, बघा ना मॅडम, आता तुम्हीच काय ते सांगा. सरांना किती समजावलं तरी त्यांचं डोकं शांत होत नाही. मग सायली सुरेशला काय करायचं ते समजावून सांगते. मित्रांनो, आता इकडे प्रियाचा आणि विपुलचा साखरपुडा होणार असतो म्हणून सगळेच खुश असतात. रविराज नागराजला म्हणतात की छान डेकोरेशन केलं आहेस आणि खाण्यापिण्याचं सुमनला सांगितलं आहेस ना रे? तर नागराज म्हणतो, हो दादा, इतक्यात सुमन येते. मग सुमन विपुल आणि त्याच्या आईबाबांना खाण्यासाठी आग्रह करते. तर विपुलची आई म्हणते, रीतीप्रमाणे एकमेकांना अंगठ्या घालणं महत्त्वाचं आहे. फॉर्मॅलिटी करण्याची काहीच गरज नाही. आपण तर सगळे एकच आहोत ना. मग रविराज म्हणतात, पण विपुलचं लक्ष बघा कुठे आहे ते. तो म्हणतोय, या घरातील महत्त्वाची व्यक्ती कुठं आहे? मग विपुल म्हणतो, नाही बाबा, मी उगाच आपल्या इकडे तिकडे बघत होतो. तर सुमन म्हणते, हो हो, आम्हाला माहीत आहे काय शोधताय तुम्ही ते. आता मित्रांनो, विपुलची सगळे चेष्टा करतात आणि सगळेच हसत असतात. सगळेच खूप खुश असतात. इतक्यात प्रिया तयार होऊन खाली येते. तेव्हा विपुल तिच्याकडे बघतच बसतो. विपुलची आई म्हणते, किती गोड दिसतेस तन्वी, कोणाची दृष्ट नको लागायला. मग रविराज म्हणतात, जा बाळा, आईचा आशीर्वाद घेऊन ये. मग नागराज म्हणतो, थांब तन्वी, तुझा एक छान फोटो काढतो. नंतर प्रिया प्रतिमाच्या फोटोजवळ जाऊन उभी राहते. तेव्हा प्रियाला अस्मिताचा फोन येतो. मग प्रिया फोन घेते. त्यावेळी अस्मिता म्हणते, काय गं, कुठं गेलीस? सायलीचा व्हिडिओ दाखवून काही उपयोग झाला नाही म्हणून शॉकमध्ये गेलीस की काय? मग प्रिया म्हणते, कशी येऊ मी, आज साखरपुडा आहे माझा विपुलसोबत. तर अस्मिता म्हणते, काय, तू ठीक आहेस ना? तुला अर्जुनशी लग्न करायचं होतं ना, विसरलीस की काय? तर प्रिया म्हणते, हो, पण माझ्या बाबांनी आज घाट घातलाय ना साखरपुड्याचा. तू टेन्शन नको घेऊ, मी करते सगळं व्यवस्थित. आता अस्मिता म्हणते, पण कसं, एकदा का साखरपुडा झाल्यानंतर कसं करणार? तर प्रिया म्हणते, होणार, सगळं होणार. मी ठेवते फोन, सगळे इथेच आहेत, बाय. आता मग अस्मिता म्हणते, या तन्वीचं नक्की काय चाललंय ते कळेना झालंय. आता इकडे रविराज म्हणतात की तन्वी, गुरुजी आले आहेत, आपण आता विधी सुरू करूयात. मग प्रिया म्हणते, हो हो, आलेच बाबा. मग प्रिया कोणाला तरी मेसेज करते आणि रविराज जवळ जाऊन उभी राहते. विपुल तिच्याकडे बघून हसतो. मित्रांनो, तन्वीचा साखरपुडा विपुलशी होणार म्हणून विपुल खूपच खुश असतो. आता इकडे किचनमध्ये विमल असते आणि कल्पना बसलेली असते. तेव्हा कल्पना विमलला म्हणते, ते नंतर कर विमल, आधी दळण घेऊन ये. मी रूममध्ये निघाले. आता मित्रांनो, कल्पना रूममध्ये जाते आणि विमल दळण आणण्यासाठी जाते. मग तिथं कोणीच नसतं. याचा फायदा अस्मिता घेते आणि हॉलमध्ये जमेल तेवढा पसारा करून ठेवते. नंतर ती पूर्णाजीच्या रूममध्ये जाते. त्यावेळी पूर्णाजी जप करत असतात. अस्मिता म्हणते की पूर्णाजी, तू जप नंतर कर, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे, महत्त्वाचं सांगायचं आहे, चल पटकन बाहेर. पूर्णाजी, आपल्या घरात किती पसारा झाला आहे. इतके दिवस तू आणि मम्मा किती छान घर नीटनेटकं ठेवत होता आणि आता बघ, सगळा उकिरडा करून ठेवला आहे. मित्रांनो, हे ऐकून पूर्णाजी जप करण्याचं थांबवतात आणि अस्मिताबरोबर बाहेर जातात. आता इकडे प्रियाच्या साखरपुड्याचे विधी सुरू होतात. विपुल प्रियाला अंगठी घालणार असतो. सुमन म्हणते, आजच्या या सुंदर क्षणी पूर्णाई इथं हव्या होत्या. त्यांचा आशीर्वाद तन्वीला मिळाला नाही. ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आहे. मित्रांनो, मग प्रिया हे ऐकून दुःखी असल्याचं नाटक करते. तर नागराज म्हणतो, अगं सुमन, ही काय वेळ आहे का असं काही बोलायची? तर रविराज म्हणतात, हा समारंभ आपल्या आपल्यातच करायचा असं ठरलेलं ना, मग बाकी कोणाला बोलवायचा प्रश्नच येत नाही. मग सगळे एकमेकांकडे बघतात. मग रविराज म्हणतात, अरे विपुल आणि तन्वी, अंगठ्या घाला ना एकमेकांना. तर मित्रांनो, मग विपुल गुडघ्यावर बसतो आणि प्रियाला म्हणतो, तन्वी, माझ्या अंगठीचा आणि माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. तू मला कायमची माझी व्हायला हवीस, होशील ना? मग मित्रांनो, विपुल प्रियाचा हात हातात घेऊन अंगठी घालणार असतो. इतक्यात थांबा म्हणून एक मुलगा येतो. तो म्हणतो, ही एंगेजमेंट होऊ शकत नाही.
मित्रांनो, इकडे सायली अर्जुनला केबिनमध्ये येण्याची परवानगी मागते. ती तिच्याबरोबर फाईलही घेऊन आलेली असते. अर्जुन म्हणतो, या ना प्लीज, तुम्ही आत यायला परमिशन का मागताय? तर सायली म्हणते, परवानगी मागितली कारण मी आता कामासाठी आले. ही माझी सगळी माहिती आहे सर. मला कळलं की तुम्ही आता मदतनीसच्या शोधात आहात त्यासाठी तुम्ही उमेदवारांची मुलाखत पण घेताय. मग मी तुमची मदतनीस होऊ शकते का सर? तर अर्जुन म्हणतो, काय? तर सायली म्हणते, हो, मी काय वकील नाही, पण हे ऑफिस सांभाळायचा मला थोडाफार अनुभव आहे. तुमचा ताण नक्कीच कमी करू शकते. हवं तर तुम्ही माझी मुलाखत घेऊ शकता. तर अर्जुन म्हणतो, टेक्निकली तुम्ही सायली अर्जुन सुभेदार आहात, माझी बायको आहात. तुम्ही माझे असिस्टंट नाही बनू शकत. तर सायली म्हणते, सर माझं ऐकून तरी घ्या. मग अर्जुन पुढच्या कॅन्डिडेटला बोलवतो. मित्रांनो, इकडे अस्मिता पूर्णाजीला घेऊन हॉलमध्ये आलेली असते आणि हॉलमध्ये केलेला पसारा दाखवते आणि म्हणते, बघ पूर्णाजी, घर आहे का उकिरणार? घरातील सून कामं टाकून उंडारायला गेले. मग असंच होणार ना? आता मित्रांनो, अस्मिता पूर्णाजीचे कान भरत असते. सायली किती कामचुकार आहे हे सांगत असते. आता पूर्णाजी हे सगळं बघून आणि ऐकून खूपच चिडलेली असते. ती म्हणते, कुठं गेली आता ही? मग अस्मिता सांगते, जाताना मार्केटमध्ये जातो म्हणून गेली आहे, पण तिथून ती अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाणार. आता हे सगळं ऐकून पूर्णाजी सायलीवर खूपच चिडलेली असते आणि मग म्हणते, या मुलीला ना कोणता ताळतंत्रच उरला नाही. पूर्णाजीला चिडलेली बघून अस्मिता मात्र खूप खुश झालेली असते. आता इकडे साखरपुड्यात मध्येच एक मुलगा आलेला असतो. त्याला रविराज म्हणतात, कोण आहेस तू? आमच्या घरात येऊन काय बडबड करतोयस? तर मित्रांनो, मग तो मुलगा म्हणतो, हे बघा, वाटेल ते बडबड करत नाही मी. तुम्ही तन्वीच्या मनाविरुद्ध साखरपुडा करताय. आमच्या दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत. तर मित्रांनो, हे ऐकून विपुलला तर धक्काच बसतो. रविराजही गोंधळून जातात. रविराज म्हणतात, थोबाड पहिलं बंद कर तुझं. कुठून आलास तू आणि काय बोलतोयस? तर मित्रांनो, रविराज त्याची कॉलर पकडतात आणि त्याच्यावर खूप ओरडतात. मग तो मुलगा म्हणतो, माझं नाव सँडी आहे, माझं आणि तन्वीचं प्रेम आहे. हे ऐकून रविराज खूपच चिडतात आणि त्याला इथून जायला सांगतात. पोलिसांना बोलवण्याची धमकी पण देतात. पण विपुल म्हणतो, थांबा थांबा, मी पोलिसांना कॉल करतो. मग सँडी म्हणतो, आणि तुम्ही पोलिसांना काय सांगणार? प्रेम करणं हा काही गुन्हा नाही. आणि हो, तुम्ही तन्वीला विचारू शकता. मग सुमन म्हणते, तन्वी, पटकन सांग की हा कोणीतरी माथेफिरू आहे. मग पोलिसांनाही बोलवायची गरज नाही. मी मारून मारून याला घराबाहेर काढते. तर मित्रांनो, हे बघून सगळेच सँडीवर खूप चिडलेले असतात. मग प्रिया येते आणि म्हणते, नाही बाबा, सँडी म्हणतोय ते खरं आहे आणि माझं आणि सँडीचं एकमेकावर खरंच खूप प्रेम आहे. मित्रांनो, मग ही प्रिया त्या सँडीला म्हणते, तू का आला आहेस इथं? मी तुला सांगितलं आहे ना, मी बाबांच्या मनाविरुद्ध लग्न नाही करू शकत. मग आपलं प्रेम विसरावं लागलं तरी चालेल. तर मित्रांनो, प्रियाची नाटकं सुरू असतात आणि हे सगळे बघत असतात. प्रिया म्हणते, मला आयुष्यभर दुःख सहन करावं लागलं तरी चालेल, पण मी बाबांचं मन नाही मोडू शकत. आणि तू का आला आहेस परत इथं? तर सँडी म्हणतो, खरं सांग तन्वी, तू मला विसरू शकशील का? तर प्रिया म्हणते, नाही, पण माझं लग्न तिथंच होणार जिथं बाबांनी ठरवलं आहे. मग माझं नवऱ्यावर प्रेम नसलं तरी चालेल, पण बाबांसाठी मी लग्न करणार आणि संसारही करेन. मित्रांनो, आता हे ऐकून सगळेच गोंधळून जातात. रविराज म्हणतात की अगं तन्वी, हे आधी का नाही सांगितलंस? तर प्रिया म्हणते, बाबा, मी प्रयत्न केला होता, पण आधीच तुम्ही लग्न माझं विपुलशी ठरवलं होतं. बाबा, माझा जीव गेला तरी चालेल, पण मी तुमचं मन नाही मोडू शकत. मित्रांनो, हे ऐकून विपुलची आई वडील खूप चिडतात. ते म्हणतात, तन्वी, तू माझ्या मुलाच्या भावनांशी खेळलीस. मिस्टर किल्लेदार, आम्हाला वाटलं नव्हतं तुमच्या कुटुंबाकडून आम्ही एवढे फसवले जाऊ शकू म्हणून. मग विपुल म्हणतो, आई प्लीज शांत हो, चिडून काही होणार नाही. मग रविराज हात जोडून विपुल आणि त्याच्या आईवडिलांची माफी मागतात. मित्रांनो, आता इकडे सायली अर्जुनला सांगत असते, सर, मी तुमची कॉन्ट्रॅक्टची बायको होण्याआधी इथंच काम करत होते ना, मग माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच तुमची मदतनीस बनू शकते आणि मी पूर्वीसारखं गडबड घोटाळा पण नाही करणार. उलट खूप मनापासून काम करेन. मला एक संधी तर द्या सर, आणि नवीन मदतनीसला शिकवणं तुम्हालाही खूप अवघड जाईल. तर अर्जुन म्हणतो, हो हो, तुमचे पॉईंट बरोबर आहेत. आधीच मला चांगला असिस्टंट मिळेना झाला आहे, पण तुम्हाला अपॉइंट केलं तर तुमचे प्रॉब्लेम वाढतील. घरातील सगळीच कामं आधी तुम्ही करताय आणि परत त्या तिथली कामं तुम्ही खूप दमाल. हे कठीण आहे, तुम्हाला त्रास होईल सायली. तर मग सायली म्हणते, नाही सर, मी आजही घरातील कामं करून आले. कुठंही कुणाचं माझ्या वाचून अडणार नाही याची खात्री मी देते तुम्हाला. सर, मला एक संधी तर द्या प्लीज. मित्रांनो, अर्जुन आता विचार करत असतो. आता इकडे अस्मिता सायली विरुद्ध जमेल तेवढे पूर्णाजीचे कान भरत असते.
सायलीचं कामामध्ये अजिबात लक्ष नाही असं ती पूर्णाजीला सांगत असते. अस्मिता म्हणते, काही सुना सासवांना नोकर समजतात, म्हणूनच पूर्णाजी आता बघ ना, हा सगळा पसारा मम्माला उचलावा लागणार. इतक्यात कल्पना तिथं येते आणि पसारा बघून म्हणते, हा एवढा पसारा कसा काय झाला इथं? तर अस्मिता म्हणते, काय माहीत. तर कल्पना म्हणते, पूर्णाई, मी आवरते सगळं, पण आधी तुमच्यासाठी भाजी बनवते, म्हणजे तुम्हाला वेळेत जेवता येईल. आता मित्रांनो, कल्पना किचनमध्ये जाते. मग अस्मिता परत पूर्णाजीला म्हणते, बघ सायलीनं स्वयंपाक पण केला नाही. पूर्णाजी, तन्वी या घरची सून असती तर मम्मावर ही वेळ आलीच नसती. मग पूर्णाजी म्हणते, तू गप्प बस, मी बघते काय करायचं ते. मग पूर्णाजी कल्पनाला बोलवतात. मित्रांनो, इकडे अर्जुन सायलीला समजवत असतो. तो म्हणतो, सायली, हे आता जरी तुम्हाला सोपं वाटत असेल ना, पण घर आणि ऑफिस सांभाळणं खूप डिफिकल्ट आहे. मग सायली म्हणते, अशक्य तर नाही ना सर? अहो, रोज लाखो बायका घर आणि ऑफिस सांभाळतात. त्यांना तर घर, त्यांची मुलं सांभाळावी लागतात, त्यांची काळजी घ्यावी लागते आणि त्या बस आणि ट्रेनने ऑफिसला जातात. आणि मला तर यातलं काहीच करावं लागणार नाही. फक्त घरातील थोडी कामं करायची आणि ऑफिस सांभाळायचं. हे काही जड जाणार नाही सर. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही ना लॉयर असायला हवा होता. म्हणजे सायली, तुमचे पॉईंट मला खोडून काढता येत नाहीत. तर सायली म्हणते, सर लॉयर नसेल मी, पण एका लॉयरची चांगली मदतनीस बनू शकते ना. मित्रांनो, अर्जुन हसतो. मग सायली म्हणते, मग मी आजपासून कामाला सुरुवात करू शकते का सर? तर अर्जुन म्हणतो, ओके, मी तुम्हाला माझे असिस्टंट म्हणून नेमलं आहे. तर सायली म्हणते, आभारी आहे सर. मित्रांनो, आता उद्याच्या भागामध्ये अस्मिताच्या सांगण्यावरून पूर्णाजी सायलीवर खूपच चिडलेली असते. ती म्हणते, ही मुलगी घर सोडून बाहेर जाणार नाही आता बघू मग उद्याच्या भागामध्ये अर्जुन काय करतोय ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.